नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण लक्ष्मीपूजना दिवशी कोणतं साहित्य वापरायचं, काय तयारी करायची याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की सनातन सत्य चॅनलवरती जे व्हिडिओ दाखवलं जातं ते सर्वसामान्य लोकांच्यासाठी, ज्यांना अध्यात्मातलं ज्ञान नाही, मंत्र म्हणता येत नाही, वस्तू गोळा करता येत नाहीत, अशा लोकांसाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं इथं सर्व काही सांगितलं जातं. आता मी जे तुम्हाला साहित्य देतोय इथं, हे साहित्य आपण उपलब्ध करा लक्ष्मीपूजनापर्यंत. आणि अनेक लोकांनी यातलं बरंच साहित्य उपलब्ध होणार नाही, तरी देखील त्याची आवश्यकता नाही, कारण पूजा ही भक्तिभावाने केली जाते. पुढे या संदर्भात मी तुम्हाला सांगेनच. तर आता लक्ष्मीपूजनाचं साहित्य काय हे पहिल्यांदा मी आपणास सांगू इच्छितो. यासाठी पहिल्यांदा फुले, समया नसतील तर निरंजन घेऊ शकता, नारळ, आंब्याची पानं. माझ्याकडे आत्ता सध्या लक्ष्मीचा फोटो उपलब्ध झाला नाही, त्यामुळे मी अष्टलक्ष्मीचा फोटो घेतलाय. कारण आपणास माहीतच आहे की खूप धावपळीच्या काळात मला हे व्हिडिओ बनवावं लागतं. झाडू याच पद्धतीचा घ्यायचा आहे. वेगळ्या जे दुकानात आलेत ते घ्यायचे नाही, ही अशीच केरसुनी घ्यायची आहे. तुमच्याकडे जे काही पैसे, धन उपलब्ध असेल ते धन घ्यायचं आहे. जे काही फळं उपलब्ध असतील, सोन्याचा जो काही दागिना असेल तर तो घेऊ शकता. ह्याचे दीप घेऊ शकता. त्यानंतर हळकुंड, सुपारी, हा लाल पिवळा धागा, पंचामृत. त्यानंतर हे गुंजाचं बी आहे, धने आहेत, हे अखंड तांदूळ आहेत, बत्ताशे, धान्य काही घेऊ शकता. त्यानंतर सुट्टे पैसे, त्यानंतर या लाह्या. आता अनेक ठिकाणी सुगड 5 घेतात, 7 घेतात. माझ्याकडे 4 उपलब्ध आहेत, मी 4 घेतलेत. याचाही काही चिंता करण्याची गरज नाही आहे. आता इथं माझ्याजवळ श्रीयंत्र आहे, मी श्रीयंत्र घेतलेलं आहे. कुबेराची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. आणि लक्ष्मीपूजन करत असताना विष्णूशिवाय ते अधूर आहे. तुमच्याकडे विष्णूची मूर्ती असेल, फोटो असेल तर घेऊ शकता, नाहीतर बालकृष्णाची मूर्ती देखील घेऊ शकता. त्याचबरोबर लक्ष्मीचा फोटो असेल नसेल, मूर्ती देखील घेऊ शकता. ही लक्ष्मीची पावलं. त्यानंतर शंख, हाही शंख माझ्याकडे आहे आणि हा दक्षिणावर्ती शंख देखील आहे. हे चांदीचे कॉईन आहेत, जर तुमचं असतील तर ठीकच आहे. असा जो कॉईन असतो जिथं लक्ष्मी, गणेश, सरस्वती, हा कॉईन देखील तुम्ही घेऊ शकता जर असेल तर. इथं वेलदोडे आणि लवंगा, लक्ष्मीची पावलं असतील तर, नाहीतर कुंकवानं देखील आपण तयार करू शकता. त्यानंतर लक्ष्मीचं सर्वात आवडतं म्हणजे खीर, तिला नैवेद्यासाठी सुकामेवा घेऊ शकता. त्यानंतर दिपवाळीचे जर काही तुमचे पदार्थ बनले असतील, म्हणजे आता लक्ष्मीपूजेला तुमचे बनणारच, हे व्हिडिओ मी अगोदर बनवले त्यामुळं माझ्याकडे ते उपलब्ध नाही, तुम्ही ते घेऊ शकता. आता विशेष करून या ज्या पिवळ्या कवड्या आहेत ह्या लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात, म्हणून हे कवड्या 8 घेतलेल्या आहेत. 8 गोमती चक्र घेतलेले आहेत. ही कमलगट्ट्याची माळ घेतलेली आहे. आता कोजागिरी पौर्णिमेला मी जो उपाय सांगितला त्यामध्ये हे वस्तू तुमच्याकडे असणारच आहेत. त्यानंतर कलश असा बनवून घ्यायचा आहे, याच्यावरती असा स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये पाणी भरायचं आहे. पाणी भरल्यानंतर एक कॉईन, एक सुपारी, हळदी कुंकून एक फूल टाकायचं आहे. असं ते बनवून घ्यायचं आहे. आता अजून एक विशेष मी तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे हे एक असं यंत्र तयार करायचं आहे. हा 1 बाय 1 फूट लांब, 1 फूट रुंद असा कागद घ्यायचा आहे आणि याच्यावरती कुंकवाने अशा 8 रेषा आखून घ्यायच्या आहेत. याचं पुढं काय करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. आता आपण याची मांडणी करून घेऊया. त्यानंतर लक्ष्मीपूजना दिवशी काय करायचं, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कोणता, तिला कसं आकर्षित करायचं हे मी सर्व सांगणार आहे. त्याचबरोबर ही खाऊची पानं, हे गेजा वस्त्र किंवा याला आपण
कापसाचं हे असं केलं जातं, या पद्धतीने देखील आपण म्हणू शकतो आपण त्याला. हे सुद्धा आपण इथं घ्यायचं आहे. आता हे मांडणीच्या वेळेला मी तुम्हाला सविस्तर सांगेन. सर्वप्रथम आपण दीपपूजन करून घेऊया, दीप प्रज्वलित करूया. याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. आता आपण कलश स्थापना करणार आहोत, परंतु कलश स्थापना करण्या अगोदर त्याच्या खाली आपल्याला एक तांदळाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपण इथं कलश स्थापन करून घेतलेला आहे. आता लक्ष्मीचा जिथं फोटो ठेवायचा आहे तिथं आपल्याला तांदळाने अष्टदल म्हणजे 8 पाकळ्या किंवा 8 रेषा देखील आपण काढू शकतो. या तांदळाच्या अष्टदलावरती आपण फोटो स्थापन केलेला आहे. आता आपण लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घेणार आहोत. हा जो लाल आणि पिवळा हा जो धागा असतो इथं आपण हा बसवून घेतलेला आहे आणि हा फोटो स्थापन करून झालेला आहे. देवीला हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. आता सर्वप्रथम देवांची पूजा करत असताना त्यामध्ये अग्रगण्य स्थान हे गणेशाचं आहे. गणेशाचं आपण आता पूजन करत असताना माझ्याकडं गणेशाची मूर्ती आहे. तुमच्याकडं गणेशाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता. गणेशाच्या मूर्तीला आपण सर्वप्रथम पंचामृताने स्नान घालूया. सर्वप्रथम पाण्यानं, त्यानंतर पंचामृतानं आणि त्यानंतर पुन्हा पाणी असं स्नान घालायचं आहे. यानंतर वस्त्रावरती आपण हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. आता अशाच पद्धतीनं श्रीयंत्र असेल, बालकृष्ण असेल, कुबेराची मूर्ती असेल किंवा सर्व देव म्हणून एक सुपारी असेल, या सर्वांना अशाच प्रकारे तुम्ही स्नान घालून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं नागवेलीची पानं मांडून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येकावरती तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला आणि याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे प्रत्येकावरती. सर्वप्रथम आपण इथं गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि स्थापना करून घेतल्यानंतर गणेशाला हळदी कुंकू व्हायचं आहे. यानंतर इथं माझ्याजवळ श्रीयंत्र आहे. आपल्याजवळ नसेल तर काही हरकत नाही. माझ्याजवळ श्रीयंत्र मी इथं स्थापन करून घेतलेलं आहे. या श्रीयंत्राला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता कुबेराची माझ्याकडं मूर्ती आहे. तुमच्याकडं नसेल तर त्याच्या ठिकाणी तुम्ही सुपारी देखील स्थापन करू शकता. मी इथं कुबेराची मूर्ती ठेवलेली आहे. त्याला देखील आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता लक्ष्मीपूजना दिवशी लक्ष्मीचा पती विष्णू नारायण याच्याशिवाय लक्ष्मीचं पूजन अपुरं आहे. तुमच्याकडं जर नारायणाची मूर्ती असेल तर ठेवू शकता. नसेल
तर बालकृष्ण हा प्रत्येकाजवळ असतो. हा नारायणाचा पूर्ण अवतार आहे. तर आपण बालकृष्णाची देखील इथं स्थापना करून घेणार आहोत. ते व्यवस्थित अशी स्थापना करून घ्यायची आहे बालकृष्णाची. त्याला देखील थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि कोणताही देव अपूर्ण राहू नये म्हणून सर्व देवतांचा मान देण्यासाठी एक सुपारी इथं आपण स्थापन करायची आहे. या सुपारीला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता प्रश्न असा आहे की यांना स्थापन करताना मंत्र कोणते म्हणायचे. पहिल्यांदा गणेशाचा मंत्र जर असेल तर ओम गंग गणपते नमः, पण तुम्हाला म्हणताच नाही आला तर नुसतं गणपतीचं नाव घेऊ शकता, श्री गणेशाय म्हणू शकता. हे जे श्रीयंत्र आहे जर तुमच्याजवळ असेल तर याचा देखील मंत्र आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः, हा मंत्र आहे. आता कुबेराचा मंत्र आहे ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्याधिसमृद्धी मे देहि दापाय स्वाहा, पण नाही म्हणता आला तर ओम कुबेर देवताय नमः कुबेराय नमः एवढंच तर म्हणू शकता. आता बालकृष्णाचा मंत्र आहे किंवा विष्णूचा मंत्र आहे ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणाय आणि ओम सर्वदेवताभ्यो नमः. आता आपण कापसाचे गेजवस्त्र या सर्व देवांना आणि कलशाला देखील मगाशी आपण परिधान केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीला कमलवासिनीने म्हणलं जातं, कमलदलामध्ये वास करणारे असं म्हणलं जातं. म्हणून इथं लक्ष्मीपूजना दिवशी कमलगट्ट्याची माळ ही फार महत्त्वाची असते. आपण ती श्रीयंत्राला आता घालून घेत आहोत. ह्या अशा पद्धतीनं श्रीयंत्राला ही माळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर देवीसाठी पानाचा विडा इथं पुढं ठेवायचा आहे. या पानाच्या विड्यामध्ये सुपारी, बदाम, खारीक आणि हळकुंड हे घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण तांदूळसुद्धा टाकू शकतो. याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. हा देवीला आपण मान दिलेला आहे पानाचा. आता पुढील पूजा आपण खाली मांडून घेणार आहोत. यानंतर महत्त्वाचे म्हणजे शंख. शंखाला लक्ष्मीचा सहोदर, लक्ष्मी सहोदर म्हणजे लक्ष्मीचा भाऊ असं म्हणलं गेलेलं आहे. कारण समुद्र मंथनामध्ये लक्ष्मी आणि शंख देखील बाहेर आलेले आहेत. माझ्याकडे हा दक्षिणावर्ती शंख आहे आणि हा दुसराही शंख आहे. तुमच्याकडे ज्या पद्धतीनं शंख असेल ठेवून घ्या, नसेल तर काही हरकत नाही. त्याबरोबर चांदीचं एखादं कॉईन जर असेल आपल्याजवळ तर चांदी ही फार महत्त्वाची आहे, तिथं ठेवून घ्यायचं आहे. इथं तुपाचा दिवा लावलेला आहे, तुम्ही देखील तुपाचा दिवा अवश्य लावून घ्या. यानंतर आपण सर्व देवांना फुले वाहून घेतलेले आहेत. फुलांच्यामध्ये आता मला झेंडूची फुलं उपलब्ध नाही झाली. झेंडूचे फुलांचं महत्त्व आहे. लाल रंगाची, पिवळ्या रंगाची फुलं इथं वाहू शकता. असं म्हणलं जातं की लक्ष्मीला सफेद फुलं वाहत नाहीत, परंतु अशा ब्राह्मणी पूजेमध्ये तुम्ही पडू नका. फुलं ही सर्व देवांना निर्माण केलेली आहेत. त्यामुळं जी काही सुगंधी फुलं असतील, सोनचाफा मिळाला तर अतिशय उत्तम, तुम्ही वाहून घेऊ शकता. आता अशा पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे. पुढे सुगड मांडायचे आहेत. या बाजूला फळे, सुकामेवा किंवा तुमच्याजवळ जे काही दिपवाळीचं पदार्थ बनले असतील ते. देवीला खीर प्रिय आहे, इथं खीर ठेवायची आहे. इथं तुमच्याजवळ काय पैसे असतील ते किंवा घरात काही सोनं असेल ते. इथं ही केरसुनी ठेवायची आहे. या केरसुनीला, या सोन्याला, पैशांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहेत आपण. आता हे जे यंत्र काढलेलं आहे, ह्या यंत्रामध्ये कशी मांडणी करून घ्यायची आहे ते आता मी दाखवतोय तुम्हाला. याच्या प्रत्येक टोकाला अशा कवड्या ठेवून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं 8 टोकावरती या पद्धतीनं
या कवड्या आपण मांडून घेतलेल्या आहेत. आता गोमती चक्र या बाजूने हे असं असतं आणि इथून वर याचं असं वलय असतं. ही बाजू आपल्याला वर करायची आहे. या पद्धतीनं ही गोमती चक्र आपण मांडून घेतलेले आहेत. आता हे जे गुंजाचं बी आहे हे असं दुकानात मिळतं, हे आता आपण मांडून घेणार आहोत. या पद्धतीनं हे गुंजाचं बी देखील आपण इथं असं व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे. आता लवंग आणि वेलदोडे या यंत्रावरती ठेवून द्यायचे आहेत. अगदी या पद्धतीनं लवंग आणि वेलदोडे देखील आपण इथं मांडून घेतलेले आहेत. आपण नीट पाहून घ्या. या पद्धतीनं हे यंत्र आपण इथं काढलेलं आहे. हे तांत्रिक यंत्र आहे आणि याचं या लक्ष्मीपूजनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता पूजेची मांडणी पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. आपण धूप दीप लावून घेतलेले आहेत. तुम्हाला जितके दीप लावायचे तितके लावू शकता तुम्ही. केरसुणीचं पूजन केलेलं आहे, धनाचं पूजन केलेलं आहे, धान्यांचं पूजन केलेलं आहे. या पद्धतीनं ही अशी सगळी मांडणी आपण करून घेतलेली आहे. आता अनेक वेळेला लोक असं म्हणतात हे चुकलं ते चुकलं. तर भक्तीमध्ये एवढा अवडंबर माजवण्याची गरज नसते. मनाचा भाव महत्त्वाचा असतो. तुमचा जर भाव नसेल आणि केवळ तुम्ही पूजा भक्तीच करत बसला तर त्याचा काही अर्थ नसतो. आता हे जे यंत्र आहे हे यंत्र आपण सर्वांनी बनवायचंच आहे. या यंत्रामध्ये प्रचंड शक्ती आणि प्रचंड ऊर्जा असते आणि या यंत्राच्या पुढं मी एक मंत्र देतोय जो सिद्ध मंत्र आहे. हा मंत्र आहे ओम श्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. ओम श्रीं श्रीं महालक्ष्मे नमः. हा मंत्र इथं म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्ही श्री सूक्ताचं पठण देखील करू शकता. लक्ष्मीची अष्टलक्ष्मीची नावं घेऊ शकता, जसे की धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, जी काही नावं आहेत ती घेऊ शकता. आणि हे सर्व होत असताना या पद्धतीनं सर्व मांडणी झालीच पाहिजे असं नाही आहे. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, कारण देव हा भावाचा भुकेलेला असतो. यावेळेला असं म्हटलं जातं की लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी, 31 तारखेला काही 1 तारखेला. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की लक्ष्मीपूजन हे 1 तारखेला आहे, 1 नोव्हेंबरला. 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे सायंकाळी 6 वाजून ते 8 वाजून 24 मिनिटापर्यंत. 6 वाजल्यापासून ते 8 वाजून 24 मिनिटापर्यंत. आता या कालामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की या कालामध्ये आपण अगोदर सर्व घर स्वच्छ करून ठेवलेलं असतं दीपावलीच्या निमित्तानं, परंतु उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या चौकटीला आंब्याचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण बांधायचं आहे आणि घराच्या बाहेर जी तुळस आहे त्या तुळशीचं पूजन देखील करायचं आहे. तिथं धूप दीप लावायचा आहे. उंबरठ्याच्या बाहेर देखील धूप दीप लावायचा आहे. घरामध्ये सुद्धा प्रत्येक खोलीमध्ये धूप दीप लावायचा आहे, कारण आपण यावेळेला लक्ष्मीचं स्वागत करत असतो. आणि हे करत असताना तुमच्या जीवनात ज्या काय आर्थिक अडचणी असतील त्या लक्ष्मीला बोलून दाखवा की आमच्या जीवनातील ह्या सगळ्या अडचणी दूर कर. आणि याचबरोबर विश्वकल्याणाची भावना देखील करा की हे महालक्ष्मी देवी, हे देवी या जगातील दारिद्र्य नाश कर, सर्वांना सुखी ठेव, आनंदी ठेव. कारण आपण फक्त आपल्याविषयीच मागत असतो आणि ईश्वर तर सर्वांच्या कल्याणाच्या भावनेला प्राधान्य देत असतो. त्यामुळे हे असं पूजन करायचं आहे. आता हे यंत्र अनेक लोकांचं म्हणणं असेल की यंत्राचं करायचं काय यानंतर. तर यानंतर या यंत्रामध्ये जेवढ्या पण वस्तू आहेत ह्या सर्व वस्तू काढून, म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या वस्तू काढून एका लाल कपडामध्ये बांधायच्या आहेत आणि तुमचा जिथं पण पैशाचा गल्ला असतो तिथं हे ठेवायचं आहे. आणि हा जो पिवळा कागद आहे याचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. पुन्हा एकदा आपण सर्व पूजन नीट पाहून घ्या. यानंतर कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे.
सर्वत्र धूप दीप मंगल वातावरण ठेवायचं आहे. लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. विष्णूचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मीचे जे पण काय मंत्र येत असतील, जसे की सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, ओम भाग्यलक्ष्मीचे विद्महे अष्टलक्ष्मीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि ज्यांना काहीच येत नाही त्याने डायरेक्ट लक्ष्मी आई माझ्यावर कृपा कर, माझ्या घरात सुख शांती येऊ दे असं म्हटलं तरी चालेल. देवांना तुमच्या अंतःकरणाची भाषा समजते. मात्र सर्वांनी हे यंत्र बनवायचं आहे. या यंत्राची खूपच ऊर्जा प्राप्त होते. वर्षभर या यंत्राची कृपा आपणावरती अशीच राहते. तर आपणास हे व्हिडिओ नक्कीच आवडले असेल. जर काही व्हिडिओमध्ये त्रुटी राहिली असतील तरी त्यांना नजरअंदाज करा, कारण ईश्वर हा भावाचा भोकेलेला आहे आणि मी भावावरती जास्त जोर देत असतो. आणि या संपूर्ण पूजेमध्ये या यंत्राचं सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळं हे व्हिडिओ आपण सर्वांच्या लक्षात आला असेलच. त्याचबरोबर लक्ष्मीपूजन असेच झाले पाहिजे असे नाही. प्रत्येकाच्या भागामध्ये ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन असेल त्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता, परंतु यामध्ये भाव महत्त्वाचा असतो. जय आदिशक्ती.